पाथर्डी तालुक्यातील दुले चांदगावचे भूमिपुत्र माननीय शिवाजीराव गर्जे यांची महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्यपदी आमदार म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचे प्रथमच पाथर्डी तालुक्यामध्ये आगमन झाले। यावेळी पाथर्डी तालुक्याच्या वतीने त्यांचा भव्यदिव्य असा नागरी सन्मान करण्यात आला। गेल्या 10 वर्षापासून शिवाजीराव गर्जे यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार अशी बातमी प्रसार माध्यमांमधून संध्याकाळी यायची, मात्र सकाळ होताच ती बातमी प्रसार माध्यमांमधून गायब व्हायची। त्यामुळे पाथर्डी तालुक्याच्या पदरात सातत्याने निराशाच पडायची। मात्र यावेळी पाथर्डी तालुक्याने गेल्या 10 वर्षापासून पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले आणि पाथर्डी तालुक्यातील दुले चांदगावचे भूमिपुत्र माननीय शिवाजीराव गर्जे यांची विधान परिषदेवर सदस्यपदी निवड झाली। त्यामुळे पाथर्डी तालुक्याच्या वतीने त्यांचा भव्यदिव्य असा नागरी सन्मान करण्यात आला। गर्जे कुटुंबातील सर्व सदस्य या सन्मान सोहळ्यामध्ये सहभागी होतील। तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या शुभ हस्ते व शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाथर्डी तालुक्याच्या वतीने माननीय आमदार शिवाजीराव गर्जे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। यावेळी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध पदाधिकाऱ्यांनी देखील आमदार गर्जे यांचा यावेळी सन्मान केला। पाथर्डी तालुक्याला 2 आमदार मिळाल्याचा आपल्याला आनंद झाला असल्याचे यावेळी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी सांगितले। तर नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव गर्जे यांच्या मदतीने पाथर्डी तालुक्याच्या विकासासाठी भरघोस निधी आणून विकास कामांचा वेग वाढेल असा विश्वास यावेळी पाथर्डी शेवगावच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी यावेळी व्यक्त केला। सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव गर्जे यांनी आपले राज्यभरात अनेक सन्मान झाले, मात्र मातृभूमीतील सन्मानाने आपण भारावून गेलो असून पाथर्डी तालुक्याच्या विकासासाठी आपण भरघोस निधी तर देऊच, पण महिन्यातून 2 वेळेस आपण पाथर्डी तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पाथर्डीला येणार असल्याचे सांगितले। शांत आणि संयमी नेतृत्व असलेले आमदार शिवाजीराव गर्जे यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्याने पाथर्डी तालुक्यांच्या विकास कामांना नक्कीच गती मिळेल यात शंका नाही। जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी। शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क।